इयत्ता 6वी, विषय नागरिकशास्त्र, पाठ क्रमांक 3, ग्रामीण स्थानिक शासन संस्था. पाठावरील स्वाध्याय सोडविण्यापूर्वी सर्वप्रथम आपण पाठातील महत्त्वाच्या मुद्द्यांची थोडक्यात चर्चा करूया. बघा, समाजाचे नियमन करण्यात स्थानिक शासन संस्था महत्त्वाची भूमिका पार पाडतात. आपल्या देशात या संस्थांबरोबरच संघ शासन व राज्य शासनही समाज नियमनाच्या कामात सहभागी असते. स्थानिक शासन संस्थांचे ढोबळ मानाने ग्रामीण व शहरी स्थानिक शासन संस्था असे वर्गीकरण केले जाते. या पाठात आपण ग्रामीण भागातील स्थानिक शासन संस्थांविषयी जाणून घेऊया. ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद या ग्रामीण स्थानिक शासन संस्थांना एकत्रितपणे पंचायती राज्यव्यवस्था म्हटले जाते. आपल्या देशात 3 पातळ्यांवरून राज्यकारभार चालतो. संघ शासन म्हणजे संपूर्ण देशाचा राज्यकारभार संघ शासन चालवते. संरक्षण, परराष्ट्र व्यवहार व चलन इत्यादी विषय संघ शासनाच्या कक्षेत येतात. दुसऱ्या पातळीवर राज्य शासन असते. महाराष्ट्राचे राज्य शासन कायदा, सुव्यवस्था, आरोग्य, शिक्षण यांच्या संबंधी कायदे करते. तिसऱ्या पातळीवर स्थानिक शासन संस्था असतात. ग्रामीण भागातील स्थानिक शासन संस्थांना पंचायती राज्यव्यवस्था म्हणतात. बघा, स्थानिक शासन संस्थांमध्ये ग्रामीण आणि शहरी असं विभाजन होतं. मग ग्रामीणमध्ये काय काय येतं तर ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद. तर शहरी भागात नगरपंचायत, नगर परिषद, महानगरपालिका या शासन संस्था येतात. सर्वप्रथम आपण ग्रामपंचायत या संदर्भात जाणून घेऊया. प्रत्येक गावाचा कारभार ग्रामपंचायत करते. 500 पेक्षा कमी लोकसंख्या आहे अशा 2 किंवा अधिक गावांसाठी एकच ग्रामपंचायत असते. तिला गट ग्रामपंचायत म्हणतात. पाणी पुरवठा, दिवाबत्ती, जन्ममृत्यू विवाहाच्या नोंदी इत्यादी कामे ग्रामपंचायत करते. ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व अधिकारी. सरपंच. ग्रामपंचायतीच्या निवडणुका दर 5 वर्षांनी होतात. निवडून आलेले सदस्य आपल्यापैकी एकाची सरपंच आणि एकाची उपसरपंच म्हणून निवड करतात. ग्रामपंचायतीच्या सभा सरपंचांच्या अध्यक्षतेखाली होतात. गावाच्या विकास योजना प्रत्यक्ष राबवण्याची जबाबदारी सरपंचावर असते. योग्य पद्धतीने कारभार न करणाऱ्या सरपंचावर ग्रामपंचायतीच्या सदस्यांना अविश्वासाचा ठराव मांडता येतो. सरपंच उपस्थित नसेल तेव्हा ग्रामपंचायतीचे कामकाज उपसरपंच पाहतो. आता ग्रामसेवक म्हणजे काय ते जाणून घेऊया. ग्रामसेवक ग्रामपंचायतीचा सचिव असतो. त्याची नेमणूक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी करतात. ग्रामपंचायतीचे दैनंदिन कामकाज पाहणे, ग्रामपंचायतीच्या विकास योजना गावातील लोकांना समजावून सांगणे इत्यादी कामे ग्रामसेवक करतो. बघा, आपण आता ग्रामसभा म्हणजे काय ते जाणून घेऊया. तर ग्रामीण भागातील किंवा गावात राहणाऱ्या मतदारांची सभा म्हणजे ग्रामसभा. ग्रामसभा हे स्थानिक पातळीवरील लोकांचे सर्वात महत्त्वाचे संघटन होय. प्रत्येक आर्थिक वर्षात किमान 6 सभा होणे अनिवार्य असते. या सभा सरपंच बोलावतो. ग्रामपंचायतीने सादर केलेल्या वार्षिक अहवालावर व हिशोबावर ग्रामसभा चर्चा करते, सूचना देते, ग्रामपंचायतीच्या विकास योजनांना मान्यता देते. शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यास पात्र व्यक्ती ठरवण्याचा अधिकार ग्रामसभेला असतो. ग्रामसभेत महिलांचा सहभाग. ग्रामसभेच्या बैठकीपूर्वी गावातील महिलांची सभा होते. तिथे महिला अधिक मोकळेपणाने वेगवेगळ्या प्रश्नांची चर्चा करतात. पिण्याचे पाणी, दारूबंदी, रोजगार, इंधन, आरोग्य इत्यादी विषयांबाबत महिला ग्रामसभेत अधिक आस्थेने बोलतात. आवश्यक ते बदल घडवण्यासाठी उपायही सुचवतात. आपण आता ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाची साधने बघूया. गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायत अनेक योजना व उपक्रम राबवते. त्यासाठी ग्रामपंचायतीजवळ पैसा असणे आवश्यक आहे. विविध करांची आकारणी करून ग्रामपंचायत पैसा उभा करते. घरपट्टी, पाणीपट्टी, आठवडे बाजारावरील कर, यात्रा कर, राज्य शासन आणि जिल्हा परिषद यांच्याकडून मिळणारे अनुदान
शेवटी स्थानिक शासन संस्था बघूया आपण पंचायत समिती. तर एका तालुक्यातील सर्व गावांचा एकत्रित असा विकास गट असतो. विकास गटाचा कारभार पाहणारी संस्था म्हणजे पंचायत समिती होय. ग्रामपंचायत व जिल्हा परिषद यांना जोडणारा दुवा पंचायत समिती असते. आता आपण पंचायत समितीचे पदाधिकारी बघूया. पंचायत समितीच्या निवडणुका दर 5 वर्षांनी होतात. निवडून आलेले प्रतिनिधी आपल्यापैकी एकाची सभापती आणि एकाची उपसभापती म्हणून निवड करतात. पंचायत समितीच्या सभा बोलावणे आणि सभांचे कामकाज चालवणे ही जबाबदारी सभापतीची असते. सभापतीच्या अनुपस्थित उपसभापती काम पाहतो. पंचायत समितीची कामे बघूया. तर लोकांची कामे काय? रस्ते, गटारे, विहिरी, कूपनलिका, आरोग्य संदर्भात लोकप्रतिबंधक लस देणे, पाणी पुरवठा संदर्भात स्वच्छ पिण्याचे पाणी, स्वच्छतेसंदर्भात रस्त्याची स्वच्छता, कचऱ्याची विल्हेवाट, शेती संदर्भात शेती व पशुधन सुधारण्यासाठी शेतकऱ्यांना मदत, शिक्षणासंदर्भात प्राथमिक शिक्षण देणे, उद्योग या संदर्भात हस्तोद्योग आणि कुटीरोद्योग यांच्या विकासाला चालना देणे, तर लोककल्याणासंदर्भात दुर्बल घटकांना आर्थिक मदत करणे ही सर्व कामे पंचायत समिती करत असते. विकास गटात कोणती कामे केली पाहिजेत त्या योजनांचा आराखडा पंचायत समिती तयार करते. प्रत्येक महिन्यात पंचायत समितीची किमान एकतरी सभा होणे आवश्यक असते. पंचायत समितीला जिल्हा निधीतून काही रक्कम मिळते. विकास गटात करावयाच्या विकासाच्या योजनांसाठी पंचायत समितीला राज्य शासनाकडूनही अनुदान मिळते. आपण वळूया तिसरी स्थानिक शासन संस्था म्हणजेच जिल्हा परिषद. प्रत्येक जिल्ह्यासाठी एक जिल्हा परिषद असते. महाराष्ट्रात सध्या 36 जिल्हे आहेत, परंतु जिल्हा परिषदा मात्र 34 आहेत. कारण मुंबई शहर जिल्हा व मुंबई उपनगर जिल्हा हे ग्रामीण लोकवस्तीचे भाग नाहीत, म्हणून त्यांच्यासाठी जिल्हा परिषदा नाहीत. जाणून घेऊया जिल्हा परिषदेचे पदाधिकाऱ्यांबाबत. जिल्हा परिषदेच्या निवडणुका दर 5 वर्षांनी होतात. निवडून आलेले प्रतिनिधी आपल्यापैकी एकाची अध्यक्ष आणि एकाची उपाध्यक्ष म्हणून निवड करतात. जिल्हा परिषदेच्या सभांचे अध्यक्षपद जिल्हा परिषद अध्यक्षाकडे असते. सभांचे कामकाज त्याच्या नियंत्रणाखाली चालते. जिल्हा परिषदेच्या आर्थिक व्यवहारांवर अध्यक्षाचे नियंत्रण असते. जिल्हा परिषदेच्या निधीतून योग्य तो खर्च करण्याचा अधिकार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाला असतो. अध्यक्षाच्या गैरहजेरीत ही सर्व कामे उपाध्यक्ष पार पाडतो. माहीत आहे का तुम्हाला जिल्हा परिषदेचा कारभार कसा चालतो? जिल्हा परिषदेचा कारभार विविध समित्यांमार्फत चालवला जातो. वित्त समिती, कृषी समिती, शिक्षण समिती, आरोग्य समिती, जलव्यवस्थापन व स्वच्छता समिती इत्यादी. महिला व बालकल्याण समिती महिलांचे आणि बालकांचे प्रश्न विचारात घेते. जिल्हा परिषदेचे अधिकारी असतात मुख्य कार्यकारी अधिकारी. जिल्हा परिषदेने घेतलेल्या निर्णयांची प्रत्यक्ष अंमलबजावणी जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी करतो. त्याची नेमणूक राज्य शासन करते. आपण आता जिल्हा परिषदेची कामे जाणून घेऊया. तर जिल्हा परिषद जिल्ह्याच्या विकासाची कामे, शेती, आरोग्य व शिक्षणविषयक कामे, पाणी पुरवठा, बी बियाणांचा पुरवठा, दिवाबत्तीची सोय, गावाच्या परिसरात झाडे लावणे अशी कामे करते. माहीत आहे का तुम्हाला निवडणूक कोण लढवू शकते? बघा, ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद या तीनही शासन संस्थांमध्ये निवडून येण्यासाठी काही पात्रतेच्या अटी पूर्ण कराव्या लागतात. उदाहरणार्थ, निवडणूक लढवणारी व्यक्ती भारताची नागरिक असावी. तिचे वय 21 वर्ष पूर्ण असावे. स्थानिक मतदार यादीत त्या व्यक्तीचे नाव समाविष्ट असावे. पात्रतेच्या या अटी शहरी स्थानिक शासन संस्थांनाही लागू आहेत. स्थानिक शासन संस्था या संदर्भात आपण थोडक्यात जाणून घेऊया. तर पहिली शासन संस्था आहे ग्रामपंचायत. यामध्ये सदस्य संख्या लागते किमान 7 व कमाल 17. किमान म्हणजे कमीत कमी 7 आणि कमाल म्हणजे जास्तीत जास्त 17 असावी लागते. या ग्रामपंचायतीचे पदाधिकारी असतात सरपंच आणि उपसरपंच. तर ग्रामपंचायतीचे अधिकारी असतात ग्रामसेवक. दुसरी शासन संस्था आहे पंचायत समिती. पंचायत समितीत किमान म्हणजे कमीत कमी 15 तर कमाल म्हणजे जास्तीत जास्त 45 सदस्य संख्या असावी लागते. या
पंचायत समितीचे पदाधिकारी असतात सभापती आणि उपसभापती, तर पंचायत समितीचे अधिकारी असतात गटविकास अधिकारी. तिसरी स्थानिक शासन संस्था आहे ती म्हणजे जिल्हा परिषद. जिल्हा परिषदेत किमान म्हणजे कमीत कमी 50 सदस्य असावी लागतात, तर कमाल म्हणजे जास्तीत जास्त 75 सदस्य संख्या असावी लागते. जिल्हा परिषदेचे पदाधिकारी असतात अध्यक्ष आणि उपाध्यक्ष, तर जिल्हा परिषदेचे अधिकारी असतात मुख्य कार्यकारी अधिकारी. चला तर आपण आता पाठावरील स्वाध्याय सोडूया. प्रश्न पहिला, योग्य पर्यायासमोर बरोबर अशी खूण करा. 1. प्रत्येक गावाचा स्थानिक कारभार टिंबटिंब चालवते. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद. ग्रामपंचायत. 2. प्रत्येक आर्थिक वर्षात ग्रामसभेच्या किमान टिंबटिंब सभा होणे बंधनकारक असते. 4, 5, 6. तर योग्य पर्याय आहे 6. 3. महाराष्ट्रात सध्या टिंबटिंब जिल्हे आहेत. 34, 35, 36. योग्य पर्याय आहे 36. प्रश्न दुसरा, यादी तयार करा. पंचायत समितीची कामे. उत्तर, पंचायत समितीची कामे खालीलप्रमाणे. 1. रस्ते व गटारे बांधणे, विहिरी व कूपनलिका खोदणे इत्यादी जनहिताची कामे करणे. 2. रोग प्रतिबंधक लसीचा पुरवठा करून सार्वजनिक आरोग्याच्या सोयी करणे. 3. पिण्यासाठी स्वच्छ पाण्याचा पुरवठा करणे. 4. रस्त्यांची स्वच्छता, कचऱ्याची विल्हेवाट लावणे इत्यादी सार्वजनिक आरोग्याच्या सोयी करणे. 5. शेती व पशुधन सुधारण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करणे. 6. प्राथमिक शिक्षणाच्या सोयी करणे. 7. हस्तोद्योग व कुटीरोद्योग यांच्या विकासाला चालना देणे. 8. समाजातील दुर्बल घटकांना आर्थिक मदत करून लोककल्याणाची कामे करणे. प्रश्न तिसरा, तुम्हाला काय वाटते ते सांगा. 1. ग्रामपंचायत विविध कर आकारते. उत्तर, आपल्या कार्यक्षेत्रातील लोकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व्हावा, दिवाबत्तीची सोय व्हावी यासाठी ग्रामपंचायत प्रयत्न करीत असते. 2. ग्रामपंचायत गावाच्या विकासासाठी अनेक योजना व उपक्रम राबवते. त्यासाठी पैसा आवश्यक असतो, म्हणून ग्रामपंचायत विविध कर आकारते. 2. महाराष्ट्रातील एकूण जिल्ह्यांच्या संख्येपेक्षा जिल्हा परिषदांची संख्या कमी आहे. उत्तर, प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक जिल्हा परिषद असते. महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे आहेत, परंतु 34च जिल्हा परिषदा आहेत. जिल्हा परिषदांची स्थापना ग्रामीण भागाच्या विकासासाठी करण्यात आलेली आहे. मुंबई शहर जिल्हा व मुंबई उपनगर जिल्हा हे 2 जिल्हे पूर्णतः नागरी भाग असल्याने तेथे जिल्हा परिषदा नाहीत, म्हणून महाराष्ट्रात एकूण जिल्ह्यांच्या संख्येपेक्षा जिल्हा परिषदांची संख्या कमी आहे. प्रश्न चौथा, तक्ता पूर्ण करा. या ठिकाणी तुमच्या स्वतःच्या तालुक्याचे नाव, पंचायत समिती सभापती, त्याचप्रमाणे उपसभापती, गटविकास अधिकारी आणि गट शिक्षणाधिकारी यांची नावे लिहा. प्रश्न पाचवा, थोडक्यात माहिती लिहा. 1. सरपंच. उत्तर, ग्रामपंचायतीत निवडून आलेल्या सदस्यांमधून सरपंचाची 5 वर्षांसाठी निवड होते. गावाच्या विकास योजना राबवण्याची संपूर्ण जबाबदारी सरपंचावर असते. ग्रामपंचायतीच्या सभा सरपंचाच्या अध्यक्षतेखाली होतात. सरपंच योग्य पद्धतीने कारभार करीत नसेल तर ग्रामपंचायतीच्या सदस्यांना त्याच्या विरुद्ध अविश्वासाचा ठराव मांडता येतो. ग्रामसभा बोलावण्याची जबाबदारी सरपंचावर असते. 2. मुख्य कार्यकारी अधिकारी. उत्तर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची नेमणूक राज्य शासनाकडून होते. जिल्हा परिषदेने घेतलेल्या निर्णयांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याचे काम मुख्य कार्यकारी अधिकारी करीत असतो. जिल्ह्यातील सर्व विकास कामांना तो गती देतो. या कामांवर त्याची देखरेख असते.